हे गाईज गुड मॉर्निंग. आणि आज आपल्या बगिराची पहिली सर्व्हिसिंग आहे. तर जाऊयात सर्व्हिस सेंटरला आणि जास्त वेळ न दौडवता बघूयात गाडीची सर्व्हिसिंग आपल्या. गाईज हेल्मेट तर का आणला नाही मी, कारण की एक 5 मिनिटाच्या अंतरावरती आपल्याला सर्व्हिस सेंटर आहे त्यांचा. तर काय बोले हेल्मेट नाही घेऊन गेलो मी, म्हणजे घेऊन नाही आलो म्हटलं. तर ठीक आहे, बघूयात, भेटूया डायरेक्ट शोरूममध्येच, आय मीन सर्व्हिस सेंटरमध्येच. आलो आपण सर्व्हिस सेंटरला. चेतना ऑटोमोबाईल्स. तर कसं आहे, ती गाडी घेऊन गेलेत आपली बघायला की काय विषय काय नाही, काय फॉल्स वगैरे. मग आपण सांगितलं की काय इश्यू वगैरे तर नाही, थोडासा गेअरमध्ये इश्यू होता की थोडा लेग होता, पण ठीक आहे, बघूयात, ते स्वतःच पण होऊन जाईल. आणि यांचा शोरूम जो आहे तो आहे कुकुली, मुंबई पुणे ओल्ड हायवेला कुकुलीमध्येच. तिथून त्यांची सर्व्हिस पण भारीच आहे, म्हणजे गाडी घेण्याच्या बाबतीत तरी चांगलीच आहे. तर सर्व्हिस बघूयात कशी आहे, काय चांगली असेल बघा. तर आता आपली गाडी गेली टेस्टिंग करायला, काय विषय काय नाही, आपण सांगितलं पण तसं, तरी बघूयात गेले टेस्टिंग करायला. ते आली की भेटूया. तर गाडी आलेली आहे आपली, वगैरे आलेली आहे. पहिला या काय ट्रेडविलला काय म्हणतात त्याच्यावर लावतील, तर लावल्यानंतर भेटूयात आपण. गाडी आपली त्या काय असतात ते ट्रेड वगैरे गेलेलीच आहे, बघू शकता. आणि नंतर हिची आता सर्व्हिसिंग पण चालू होईल. आपण हे आपले मेकॅनिक आहेत जे गाडी सर्व्हिस करणार आहे, तर आपण त्यांना विचारूयात की का मेकॅनिक आहेत त्यांना विचारूयात काय करते सर्व्हिस होणार आहे काय नाही. टूल्स वगैरे घेतलेले आहेत त्यांनी. इंजिन ऑइल काढलेलं आहे आणि इंजिन ऑइल लिटरली खरंच काळा झालेला आहे. इंजिन खोलण्यासाठी की काढाच लागते का? ते ऑइल फिल्टर आहे ना याच्यामध्ये, ऑइल फिल्टर पण काढता येईल आपल्याला. फर्स्ट सर्व्हिसिंगला ऑइल फिल्टर चेंज होतो ना, फर्स्ट सर्व्हिसला ऑइल फिल्टर चेंज होतो मित्रांनो. आपका कंपलसरी है, जब ऑयल डालिएगा तो कंपलसरी ऑयल फिल्टर चेंज करना ही पड़ेगा हर सर्व्हिस में. हर सर्विस पे। क्लचची वायर पण खोलावं लागते. हा पूर्ण इंजिन खोलून झालंय का आपण मग भेटूया. पैकिंग है, पैकिंगला का इस पैकिंग को क्या बोलते हैं? एपीसी. एपीसी मला नाही बोलता येत पण ते आहे. और ये क्या है? फिल्टर ऑइल फिल्टर है ये भी. इंजन का। इंजिन ऑइल फिल्टर है. तर प्रत्येक सर्विस हर सर्विस को चेंज करना पड़ेगा साफ यार. करना पड़ता है। प्रत्येक सर्व्हिसला हा साफ करणंच आहे, करावं लागेल. जर हे चेंज नाही केलं तर नंतर इश्यू होतील आपल्याला. सो चेंज करून घ्या. मी रेकमेंड करतो प्रत्येक सर्व्हिसिंगला चेंज करूनच घ्या, कारण की इंजिन ऑइल जर लीक झालं तर इंजिन खोलणंच आहे तुम्हाला 110%. तर हे असा इंजिनच्या आतमध्ये असं असतं की गेअर्स वगैरे असतात, थोडे शाफ्ट्स वगैरे असतात, आणि हे क्लच प्लेट आहेत समोरच्या दिसतात ते. तर ही अशी इंजिनची पॅकेजिंग आहे या टाईपमध्ये, आणि 105 रुपयाला आहे ती. ठीक आहे, 10,000चं काम पेक्षा इथे 5 रुपये कधी बरं, अशी पॅकेजिंग आहे. बरोबर रेकमेंड करतो. आता पॅकेजिंग वगैरे काढायला येते प्रॉपर अशी. जर ती प्रॉपर काढली नाही तर ती दुसरी ती व्यवस्थित बसणार नाही. मी वायपिंग होते आतमधून की असं काय राहायला नको, ती पॅकेजिंग वगैरे आहे ती. प्रॉपर अशी लावली जाते आणि त्याच स्ट्रक्चरची बरोबर परफेक्ट साफ करतील, पाईप वगैरे करतील.
जसं होतं परत तसं आपलं फिटिंग करायचे. क्लचची जी केबल वगैरे असते ती सुद्धा. नेक्स्ट इंजिनवाली कॅप जी असते ड्रेन करायची ती काढली. ह्याच्यामध्ये त्याची एक पॅकिंग पण भेटते. ती पॅकिंग चेंज करणं पडतं ना सर्व्हिसिंग. ओके ह्या 3 गोष्टी भेटतात आपल्याला. ती इंजिनची पॅकिंग, इंजिनवरती कॅप असते तो खालचा बोल्ट आणि हे वरचा एक कॅप. हा ऑइल फिल्टरची जागा आहे ना ते पूर्ण वाईप करून घेते कपड्याने स्वच्छ अशी. हा आपला ऑइल फिल्टर. जी पॅकेजिंग 85 रुपीजला आहे. ठीक आहे. हिरो रेकमेंडेड आहे तो कंपनीकडून. किक परत फिट करतो आपण जशी होती ॲज इट इज तशी. हिरोचा ऑइल आहे 4 स्ट्रोक आला आहे. हा असा ऑइल आहे. हिरो रेकमेंड करतो अशा इंजिन ऑइलसाठी त्यांच्या गाड्यांमध्ये. सो आपण या ऑइलची पण एकदा परफॉर्मन्स बघूयात. नाहीतर मग आपण जो आपण रेकमेंड करतो आपल्या गाडीला मोटूलचा तोच यूज करूयात. बघू आता हा इंजिन ऑइल कसा परफॉर्म करतो गाडीमध्ये. सेकंड सर्व्हिसला जर असं वाटलं की नाही व्यवस्थित परफॉर्मन्स करत आपण मोटूलचा टाकत बघू. सेकंड ब्रेक आलेले. ब्रेक पॅड आहेत आपल्या. ब्रेक शू नाही ब्रेक पॅड. ठीक आहे अजून चालते. नवीन त्या घासल्या सुद्धा नाही येते अजून ते. मडगाट बोलतायत ते टायर अगर तर मागचा टायर खोलतील ते खोलणंच आपल्याला सध्याला. ते खोलल्याशिवाय मागचा टायर निघणार नाही. हा ब्रेक आहे मागचा. तर ब्रेक पण खोलणंच पडेल आपल्याला. हा टायर काढला. टायरमध्ये ब्रेक शू हे ब्रेक शू आहे. तर त्याला एअर मारतील आणि एअर लावून साफ करतील याला. एक सीन झाला होता की आपल्या फोनची बॅटरी डेड झालेली. सो बाकी काय मला शूट करता आलं नाही. पण एक ओव्हरऑल सांगतो तुम्हाला की गाडीमध्ये आपण काय काय चेंजेस केलेत किंवा काय काय अपग्रेड वगैरे झाला आहे. सो ही आपली अशी वॉशिंग वगैरे करून आलेली बाईक वगैरे आपली बगैरे अशी वॉशिंग वगैरे करून आलेली. तर आधी इंजिन ऑइल वगैरे चेंज केला, ऑइल फिल्टर वगैरे चेंज केला. त्यानंतर ही याची जी पॅकिंग होती ती चेंज केली. सेकंड याला मला शूट करायला भेटलं नाही. नंतर बेड पॅड वगैरे आपण चेक केले होते परफेक्ट इतकी नाही. तर जो मेकॅनिक होता तो बोलला की अजून चालेल. सेकंड गोष्ट अशी एअर फिल्टर जो होता त्यांनी क्लीन वगैरे केला. तो बोलला अजून चालेल तो एअर फिल्टर. सेकंड सर्व्हिसला जेव्हा येईल तो आपण चेंज करू. आणि सेकंड गोष्ट अशी होती की त्यांनी चेन लूप वगैरे करून दिली. आणि त्यानंतर ब्रेक शू वगैरे एकदम ओके होते. ते अजून चालतील. ब्रेक शू वॉशिंग वगैरे करून दिली त्यांनी.
पण कसं आहे मला शूट करायला जमलं नाही, फोनला चार्जिंग पण होती आणि आपण फोननी शूट करतो. सो आयफोनचं तर तुम्हाला माहिती आहे बॅटरी इश्यू असतात त्याचे. ठीक आहे, बाकी ओलं सांगितलं, बट सेकंड सर्व्हिसला नक्कीच तुम्हाला पूर्ण व्हिडिओ असेल. तो चेतना ऑटोमोबाईल सर्व्हिस जो आहे, जो सर्व्हिस सेंटर आहे, खरंच खूप भारी आहे. त्याचं लोकेशन मी तुम्हाला देऊन ठेवेल डिस्क्रिप्शनमध्ये आणि पोस्टर पण तुम्हाला एक देईल मी तिथं टाकून. सो व्हिजिट करा नक्कीच. चला भेटूया, बाय.